तू इथं कसं काय? तू इथं कसं आपलंच आहे घर. अरे हा अरे ए अरे पाहुणे आले. बरं वाटलं. काय काय एवढे सगळे पाहुणे आलेले आहेत. पाहुणे अरे हा? किती नाही नाही हा? नाही काय काय नको जायचं. चांगले पप्पा खूप चांगले आहेत. आम्ही मी जात नाही ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत त्यांच्या समोर काही मी नाही करायचं. नमस्कार फक्त लांबून बघा, फक्त नमस्कार आणि नमस्कार बस. बाकी 1 2 3 4 5 6 7 अरे देवा फक्त ना. अरे यांना ओळखतो मी. कोण आहे? हिंदी पिक्चर मध्ये काम करतात. बाजीगर मध्ये पाहिले. बाजीगर कोण? जॉनी लिव्हर. भावा हे भावा मस्त मस्त. अरे खरंच मस्त पप्पा जॉनी लिव्हर आहेत का? अरे नाही मी पाहिले पिक्चर ते जरा- यांना पण ओळखतो. तू नको ना ओळखू. त्यांनी ओळख निर्माण केली आपली एक वेगळी नको. ओळखतो ना मी. कोण? सर हा वीक घातलाय ना तुम्ही पांढऱ्या केसाचा. केस कसंही घाला पण तुम्ही तरुणच वाटता. वा सर वा वा मस्त काम. काय ऍक्टिंग काय मस्त डान्स. हा हा हा? खतरनाकच आहे. कोण आहेत? अरे टायगर श्रॉफ. तुम्ही वडिलांना पण घेऊन आला. कोण वडील कोण? अरे अशोक श्रॉफ. आवाज काढ मेगा मला याची आई व्हायचंय. यांना ओळखतो. काय आवाज. आहा कोण आहे ग्रेट पप्पा? ग्रेट. कोण? उषा उत्तप्पा. हा? रंबा हो 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 हो. एक प्रश्न विचारायचे त्यांना. तुम्ही गाताना धमकी का देता? कुठे धमकी देतात? अरे बघ ना. मैं नचू तुम नचो. असं म्हणजे धमकीच आहे ना ती. असं नका का. आज काय गजरे वगैरे काय नाही घातले तुम्ही? हा मला विचारते गजरे बाजारातून घेऊन येता का इथंच उगवतात? ज्या कार्यक्रमाला जातो त्याची प्रोडक्शन टीम देते. तुमच्याने दिले नाही. आताही गजरे आहेत त्याला डाय केले फक्त. वा वा सर वा. अरे बाबा सिनियर एकदम सिनियर. हा? कोण आहेत त्या? ललिता पवार आहेत या. सगळं तेवढंच एकदम सगळं खुश झाले. मी एकदम खुश झाले. आई शपथ हा पण आला इथं. अरे काय काम करतो हा. कोण? अरे हा कशात? फुबाई फू मध्ये. नशीब आहे तुझं. हा तुझं ना. नशीब आहे. तुझं अरे नशीब आहे. माझी फॅमिली जाम फॅन हा आहे. ना? ह्याचा ऍक्ट आला ना का माझ्या घरचे सगळे म्हणतात हे पटापटा या जेवून घ्या. ह्याचा ऍक्ट होईपर्यंत घ्या जेवून. त्याच्यानंतर चांगले ऍक्ट आहे पटकन जेवून घ्या. एकदा तर लय धमाल केली. 10 पेक्षा 12 मार्क. काय? 12 मार्क मिळवले. 10 पैकी? 10 पैकी 12. अरे कडक ऍक्ट एकदम. आणि नेमका त्या एपिसोडला हा नव्हता. कुणी मिळवले? भारत आणि गणेश पुढे काय तगडा काम. अरे धमाल ऍक्ट झाला. तू जायला नाही पाहिजे. ते जिंकले का माहितीये का? तू नव्हता म्हणून ते दोघं जिंकले. भारत आणि सागर. थँक्यू. तू टॅलेंट लपवतो म्हणून प्रॉब्लेम आहे याचा. यांना ओळखतो मी. मी सगळ्यांना ओळखता. ह्यांना कुठं पाहिलं. थांब वाटू दे जरा थांब जरा. अरे हा थिएटरला हे नाटक बघायला गेलो होतो. कळत न कळत. करेक्ट आहे. निदान तिथे तरी व्यवस्थित आलात तुम्ही. हा नाही ह्यांना पाहिलंय मी. प्रेक्षक आहेत त्या. म्हणजे बाजूला बसल्या होत्या. मग पडदा उघडला टाळ्या. इंटरव्हल झाला टाळ्या. संपलं नाटक टाळ्या. तिथंच राहता तुम्ही. असं बाबा सलमान खानचा बॉडीगार्ड. शेरा म्हणायचं का नाही याचं नाव लाल शेर आहे. लाल शेरा. एक फोटो काढायचे मला यांच्यावर. मोबाईल आहे तुमच्याकडे? तुम्ही? पप्पा तुम्ही आणायचा ना तुमचा मोबाईल. नाही हे ना काय माझ्याकडे. एक असं असतं का? सेल्फी काढता. मला वाटलं हॅलो हा कशी आहेस? पप्पा हा येतो घरी. जेवण बनवून ठेव. येतो. इकडे चाललंय जरा काम आहे. पप्पा काय? फोन त्यांचा आहे.
असू दे ना, बायको माझी आहे ना पण. हॅलो 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 हा येतो चल. एक ना कॉमन गोष्ट आढळली आता इथे आपल्याकडे. निखिल खूप सुंदर अॅनिमेटर आहे, बरोबर? अॅनिमेटर नाही, इलस्ट्रेटर. इलस्ट्रेटर, सॉरी, इलस्ट्रेटर. संजयची माझी पहिली ओळख, मी एका सिरियल मध्ये काम करत होते, एपिसोड कुठलं तरी रेशीम घाटी वाटतं. तिथे हा आर्ट डिरेक्टर म्हणून होता आणि तो ज्या तडफेनं काम करत होता आणि इतक्या सुंदर त्या सगळ्या गोष्टी होत्या तिकडे, ज्या काही पद्धतीने तो करत होता. त्याने एक स्केच पण केलं होतं तिकडे. आणि सतीश भाई सुद्धा बेसिकली ते आर्टिस्ट आहेत, कमर्शियल आर्टिस्ट कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हा एक समान धागा आहे आज इथे. जे स्कूल ऑफ आर्ट मधून सरांचं शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे सरांमध्ये कला तर पहिल्यापासूनच आहे, पण सगळ्यांचीच कला ती सुद्धा मला बघायची आहे. आणि घरात बसलेल्या सगळ्या व्यक्तींचं असं झालं असेल, मग आम्हाला एखादी जर झलक बघायला मिळाली त्यांच्याकडून तर फार मजा येईल. तर माझी अशी विनंती आहे की विषय तर काय आम्ही देणार नाही आहोत, पण तुमच्या आवडीचं जर एखादं आम्हाला चित्र बघायला मिळालं इथे तर खूप मजा येईल. या कार्यक्रमाला साधीशी ही चित्र आहेत, बघा ना किती सुंदर सुंदर चित्र त्यांनी काढलेली आहेत. म्हणजे मी सुरुवात करतो या चित्रापासून. सरांनी एक असा व्यक्ती दाखवलेला आहे ज्याला मला वाटतं कार्यक्रम बघून तो वेडा पिसा झाला की काय बोलू आणि काय नको, याच्याला हवा येऊ द्यावर. तो इतका आनंदी झालाय की डोक्यावरती एक डेंग्यूचा डास बुम बुम करतोय तरी त्याला टेन्शन नाहीये. खरं सांगायचं तर ऍक्च्युली हे करत नाही काही आता. ब्रश फक्त दाढी करायला आणि दात घासायला, बाकी पण याचं अण्णा बहुतेक साळिंदेकर असेल बहुतेक. पण सर खूप मजा आली. आणि इतक्या दिवसांनी पुन्हा स्केच करून कसं वाटतंय? मी इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये कार्टून्स वगैरे करायचो पूर्वी, पण हे सगळं बंद केलेलं आहे आणि आता ज्या क्षेत्राकडे वळलेलं आहे. निखिल रत्नबारकी यांनी बघा मस्त चित्र काढलेलं. म्हणजे चार्ली चॅपलिनलाही टेन्शन आलं या कार्यक्रमात येऊन, आपण काय विनोद करायचा आता इथे. टेन्शन आलं चार्ली चॅपलिनला सुद्धा, इतका आवडतो कार्यक्रम त्यांना. पण निखिल सर अप्रतिम, क्या बात आहे. मी डिजिटल पेंटिंग्स पण करतो. आणि निखिल आमच्या सर्व नाटकांच्या जाहिराती निखिलच वा करायचा. वा 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 वा. संजय सरांनी तर काय दाखवून दिलं की हिटलर खुश झालाय. नाही ऍक्च्युली कसं झालं की मुक्काम पोस्ट बोंबलवाडी नावाचं एक नाटक आलं होतं परेश मोकाशी यांचं. त्यामध्ये हिटलरचं कॅरेक्टर होतं आणि ते जाहिरातीच्या माध्यमातून हिटलर खुश व्हा, म्हणजे ज्याला ज्या वेळेला झी गौरव मिळाला होता त्या काळी, तेव्हा हे हिटलर खुश व्हा ही आम्ही कॅच लाईन टाकून ते जरा लोकांपर्यंत पोहोचवलं होतं आणि ते लोकांना जास्त अपील झालं होतं. म्हणून ते आजही तितकाच स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आहे. बरोबर, या कार्यक्रमात आले म्हणून तो ह्या कार्यक्रमात येणार होता. तेच मला पुढे बोलायचं होतं की हिटलर सुद्धा इथे येऊन खुश झालेला आहे आणि आम्ही सगळे खूप खुश झालो, कारण ही आगळी वेगळी कला आम्हाला बघायला मिळाली. जोरदार टाळ्या तिघांसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. आमचा हा रंगमंच असा, इथे कधी कुणाला काय सरप्राईज मिळेल काही सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला हे सरप्राईज दिलं आज. पण कसं आहे, आम्ही काहीतरी सरप्राईज देणं लागतं ना. तुम्ही मगाशी म्हणालात की सुमित सरांना तुम्ही पाठवलेलं आहे शूटिंगला वगैरे, पण आम्ही असं ठरवलं की तुम्हाला सरप्राईज देऊनच टाकावं बाबा, कारण असं कधीच होऊ शकत नाही की इथे जर एखादी व्यक्ती आली आणि जोडी जर आवडीचीच असेल रसिक प्रेक्षकांना आणि त्यांच्या ह्यांना जर नाही आम्ही बोलवलं तर मग आमचा कार्यक्रम कसला. जरा उजवीकडे बघा ना वरती.